सगळ्यांना जय शिवराय। आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आपण पत्रकार बांधवांना एकत्र येऊन सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नेत्यांना ही माहिती व्हावी म्हणून आपण आज पत्रकार बांधवांच्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत। येत्या 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटीत आपण एक अगोदर आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तींशी चर्चा करायची ठरवली। शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ञ अभ्यासक, त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही 2 नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या। आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचंय। त्यासाठी आपण अगोदर रविवारी 2 नोव्हेंबरला सविस्तर चर्चा करणार आहोत की कोणत्या विषयावरती शेतकऱ्यांची लढायची। पण एक विशेष करून सगळ्यांना सांगतो की जे शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांचे पक्ष आहेत, शेतकऱ्यांचे पदाधिकारी आहेत, फक्त त्यांनीच यावं ही विनंती आहे। कारण आपल्याला चर्चा होणं गरजेचं आहे। आपण जर सगळे शेतकरी जमलात तर चर्चा होणं अवघड आहे। आपण ही 3 टप्प्यात घेऊ। पहिला म्हणजे 2 नोव्हेंबरला रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक, म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक, तज्ञ, शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष, त्यांचे प्रमुख, ज्यांना ज्यांना याच्यातलं काही शेतकरी संघटनेच्या बाहेर, शेतकरी पक्षाच्या बाहेरील सुद्धा काही बांधव खूप हुशार आहेत, ते सुद्धा शेतकरी प्रश्नावरती ज्यांना ज्यांना जाण असेल, मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो, विरोधी पक्षात असो किंवा सत्ताधारी पक्षात असो, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही सगळ्यांना विनंती आहे। त्यांनी आंतरवाली सराटीत 2 नोव्हेंबर रविवारी दुपारी 12 वाजता या। याचं कारण असं की आमच्याकडं फोन नंबर काहीचे नाहीयेत, काहींच्या आमच्या ओळखी नाहीयेत, परंतु तुम्ही प्रचंड मेहनतीनं सगळ्यांना काम केलेलं आहे, म्हणून आपण एकोप्यानं एक जीवानं सगळे लढूया। तुम्हाला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच आहे। कोणी म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही, मला निमंत्रण दिलं नाही। याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण सगळ्यांनी आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकोप्यानं एक जीवानं सगळे लढू। ज्यांचे नंबर आहेत त्यांना आम्ही लावतोय, ज्यांचे नाही आहेत त्यांनी हेच निमंत्रण त्यांना सन्मानपूर्वक आम्ही देतोय। आम्हाला कोणालाही भेद किंवा असं बाजूला ठेवून काम करायचं नाहीये, कारण तुम्ही खूप वर्ष, खूप दशक या शेतकऱ्यांसाठी लढलात। तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही सगळ्यांना निमंत्रण यासाठीच देतोय की तुम्ही खूप मेहनतीनं, कष्टानं शेतकऱ्यांसाठी लढलात। तुम्ही यावं। फोनचे कुणी हात जोडून विनंती, वाट बघू नये फोनची कुणीही। मात्र येत्या रविवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता तुम्ही स्वतःहून, कुणी शेतकऱ्यांसाठी लढलेले कुणी मंत्री असतील, आमदार असतील, माजी मंत्री असतील, जे कोण असतील ते माहीत नाहीत, पण आमच्याकडून तुमचा सगळा सन्मान होईल। तुम्ही सगळ्यांनी आंतरवाली लिहा। आपल्याला खूप ऐतिहासिक मोठी लढाई लढायची। इथून पाठीमागही कधी झाली नसेल आणि इथून पुढेही कधी होणार नाही। इतक्या ताकदीने ही लढाई लढून शेतकऱ्यांना जिंकून द्यायचंय, त्यांना विजय मिळवून द्यायचा आहे। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणी हटायचं नाहीये। हमी भावाचा विषय आहे, हमी भावाचा पण विषय घ्यायचा आहे। आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत, तोही विषय घ्यायचा आहे। सगळ्या मालांचे, सगळ्या पदार्थांचे, फळभाज्यांचे, बागायतीचे, म्हणजे फळबागायती म्हणूयात त्याला, कांदे असतील, दूध असेल, जे काय असेल ते आता त्याच्यावर चर्चा करायची। सगळे यांचे भाव वाढते, तो फक्त आपले वाढत नाही। असं का? म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार आहे। याच्यात सगळ्यांना माझी पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे की शेतकरी संघटनेचे जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, अभ्यासक तज्ञ असतील, यांनी आंतरवालीला या। प्रथम आपल्याला चर्चा करायची, कोणत्या विषयावरती लढाई उभा करायची
आणि ती जिंकूस तर हटायचं नाही. हे झाला एक मुद्दा. दुसरा की या बैठकीत झाल्याच्या नंतर रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला बैठक आपली प्रमुख लोकांची झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक एक बोलू, दुसऱ्या टप्प्यातली. आणि त्या बैठकीत आपण ठरवू की कोणत्या तारखेला राज्यात आंदोलन उभा करायचं. 3 टप्प्यात जाऊ. याच्याच बरोबर माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यालाही सांगणं आहे आणि शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञाला अभ्यासकांनाही सांगणं आहे. तुम्ही आलात तर ही लढाई लढायला चांगलं होणार आहे. त्याचं कारण असं, मला शेतीतल्या विषयातलं जास्त ज्ञान नाहीये. म्हणजे कायद्याचं म्हणा, त्या शेतकरी संघटनेच्या कायद्याचं म्हणा, कसं कसं केलं पाहिजे, आपण कसं पुढे गेलं पाहिजे. हा एकच गोष्ट आहे माझ्याकडे, ती म्हणजे इमानदारी आणि प्रामाणिकपणा. मी ताकदीने हे लावून धरी. फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग जेवढे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, कोणी आमदार, मंत्री, माजी मंत्री असतील, तुमच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गरीब शेतकऱ्याला व्हावा एवढीच हात जोडून तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला. तुम्ही यावं, तुमच्या सन्मानात आपण ही लढाई लढू आणि जिंकू सुद्धा, याच्यात कसलंही दुमत नाही. फक्त तुम्ही इमानदारीनं लढ्यात सहभागी व्हावं, आम्ही इमानदारीने ही लढा लढू. आपल्याचा सगळ्यांचा एकच ध्यास असला पाहिजे, शेतकऱ्याचा विजय. त्याच्या मागण्याला अंमलबजावणी मिळाली पाहिजे, मान्य झाल्या पाहिजे. सगळे उद्देश ठेवू. तुम्ही आणि मी, आपण कोणीही नेत्याचा उद्देश न ठेवता किंवा नेता बनण्याचा उद्देश न ठेवता आपला वापर आपण शेतकऱ्यांसाठी करू. आपल्याला शेतकऱ्याचा वापर नाही करून घ्यायचा. याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला सन्मानाचं, आग्रहाचं निमंत्रण की कोणीही गैरहजर राहू नये. तुम्ही इतक्या वर्ष शेतकऱ्यांसाठी लढलात. एक शेवटचे फाईट तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे, शेतकरी पक्षांचे सगळ्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी एक शेवटची फाईट शेतकऱ्यांसाठी आणू लागा. ही सगळ्यांना विनंती. तुम्ही नाही आलात तर ती लढाई लढायची कशी, हाही आमच्या पुढे प्रश्न आहे. कारण पुढचं ज्ञान त्याच्यातलं नसल्यामुळं आम्ही माणसाची शक्ती पूर्ण देतो आणि शेतकऱ्यांनाही सांगतो, ज्या दिवशी दुसरी ही चर्चेची बैठक आहे, याला दुसरे कुणी येऊ नये. शेतकऱ्यांनी फक्त अभ्यासक, तज्ज्ञ आणि सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी, मग ते विदर्भातले असतील, मराठवाड्यातले शेतकरी संघटनेचे अभ्यासक असतील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, कोकणातले असतील, मुंबईतले असतील, खानदेशातले असतील, या सगळ्यांनी आंतरवालीत यावं. आपण एक विचारानं, एक दिलानं सगळ्यांनी लढायचं ठरवू. कारण त्याच्यातली माहिती तुम्हाला आहे. पब्लिक आम्ही कमी पडू देत नाहीत. त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कशा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई मिळत नाहीत, कसा शेतकऱ्याची शान वाढत नाही, शेतकऱ्याची प्रतिष्ठा कशी वाढत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळत नाही, ते आम्ही बघतो. तुम्ही फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर केलाय आणि पुढच्या ह्या शेवटच्या लढाई सुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही आलात तर ही लढाई लढायला आणखी जोर येईल. तुम्ही नाही आलात तर आम्हाला त्यातलं माहित नाहीये. त्यामुळं मग पुन्हा शेतकरी आपला अडचणीत राहील. तुम्ही सगळ्यांनी यावं, हे सगळ्यांना हेच आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांनी समजावं. हाच फोन समजावा, हेच निमंत्रण समजावं. जेवढ्याचे नंबर आहेत तेवढ्याचे आम्ही 100% बोलवतो. आणि तुम्ही सुद्धा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी, तुमच्या जे ओळखीचे तुम्ही त्यांना स्वतःहून फोन लावून सांगा की आंतरवालीला चला, आपण जाऊन ही शेवटची लढाई जिंकू लागू. आपण उभं आयुष्य शेतकऱ्यासाठी काम केलंय. आताही आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात ही शेवटच्या लढाईत उभा राहू, असं तुम्ही एकमेकाला सांगून सगळ्यांना रविवारी बोलवा. आंतरवालीत आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय. पाटील, आता तुम्ही आव्हान केलेलं आहे, मात्र तुम्ही याबाबत राजू शेट्टी असतील शेतकरी नेते किंवा इतर शेतकरी नेते त्यांच्यासोबत एक चर्चा केली आहे? बच्चू कडू असतील, राजू शेट्टी, हा आंतरवालीतली टीम त्यांना सगळ्यांना फोन लावते. आंतरवालीतले जे शिष्टमंडळ आहे सगळं, हे जितके जितके ओळखीचे नंबर आहेत त्यांच्या कालपासून संपर्कात आहेत की तुम्ही यावं म्हणून. आणि ते आजही दिवसभर फोन लावणार आहेत. आंतरवालीचं जे शिष्टमंडळ आहे, फोन संपर्क साधण्यासाठी, निमंत्रण सन्मानपूर्वक देण्यासाठी त्यांच्याकडे जेवढे जेवढे नंबर उपलब्ध आहेत तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लावतात, आजही दिवसभर फोन लावतील की 2 नोव्हेंबरला 2025 रोजी दुपारी 12 वाजता तुम्ही सगळ्यांनी आंतरवालीत या. मग ते सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, संस्थापक असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, अभ्यासक असतील, कोणी आमदार असेल, कोणी माजी आमदार असेल, कोणी माजी मंत्री असेल, शेतकऱ्यांसाठी कोणी माजी खासदार असतील, शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील, त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील. फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील हे तुम्ही याच. पण
ते सगळे येतील अशी 100% आम्हाला आशा आहे की आमच्याच वतीनं त्यांना सगळ्यांना ते निमंत्रण देत आहेत. आणि आम्हाला आशा आहे की ते शेतकऱ्यासाठी आयुष्यातले सगळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी 100% अंतरावले ते येतील. अशी काही चर्चा झाली का? हो, आम्ही आजही बोलणार आहे. मी शेट्टी साहेब असतील किंवा तुपकर साहेब असतील किंवा खोत भाऊ असतील, सदाभाऊ खोत भाऊ असतील, पाशा पटेल भाऊ असतील, आणखीन ते जयंत पाटील साहेब असतील. त्याच्यात आता मला हे ओळखीचे नाहीयेत. आपले ते धोंडगे साहेब असतील, असे बरेच ते चटक साहेब आहेत. ते दुसरे आपले काल ते आजारी आहेत म्हणलेले ते विजय दादा असतील, ते असे बरेचसे आहेत त्यांचे. पण काहीला काय वाटून पुन्हा एकच नाव घेतलं, मग आमचं नाव नाही घेतलं, मग आम्ही नव्हतो. त्यामुळे त्याला फळ्यात पडतच नाही. सगळे सन्माननीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत आम्ही फोन लावतो आणि त्यांना निमंत्रित करतोय. आणखीन कोण कोण प्रहार संघटनेचे असतील, सगळे ते संस्थापक अध्यक्ष आमदार कडू भाऊ असतील, जे काय असतील ना, ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावते. जी चर्चा झाली त्यांच्यासोबत कोणत्या प्रश्नावर नाही हो, करायची आता झाली नाही. आता चर्चा करायची 2 तारखेला आम्हाला सविस्तर की कोणत्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचं. कारण बार बार शेतकऱ्याला पळून मजा नाही. शेतकरी पूर्ण ताकद ओतणार दात, त्याच्यात जेवढी क्षमता आहे ना, शेतकरी तेवढी क्षमता या आंदोलनात दाखवणार आहे. अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात. म्हणजे कामही बुडणार नाही, आंदोलनही थांबणार नाही. एका घरात 4 लोक असले तर 2 आंदोलनात, एका घरात जर 15 लोक असतील तर 7 तिकडं 7-8 शेतात. कोणाच्या घरात 2 असतील तर 1 आंदोलनात 1 शेतात कामासाठी. इतक्या ताकदीची लढाई होणार आहे. पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं नसतं, शांततेत होणार. पण शेतकऱ्याच्या पदरात न्यायच पडणार. आणि कसा पडत नाही ते आम्ही बघतो. फक्त यांनी येणं गरजेचं आहे. पाटील, तुम्ही आता बोललेत की महाराष्ट्रातल्या बरोबरच राज्यातील देशातील सुद्धा नेत्यांनी इथे यावं. तसं हरियाणा, पंजाब राज्यातल्या नेत्यांशी काही चर्चा? देशातले नाही म्हणलं मी, राष्ट्रीय अध्यक्ष. म्हणजे आता जालन्यातली जरी संघटना असली तरी ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कारण त्यांचं कार्यक्षेत्र देशभर वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येकाला राष्ट्रीय अध्यक्ष, कोणाला संस्थापक अध्यक्ष असे नावं लागलेले. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रातले देशातले नाही बोलवत आम्ही, फक्त महाराष्ट्रात. पाटील, आता सरकारनं राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अद्यापपर्यंत तुम्ही ज्या जालना जिल्ह्यातून आंदोलन करतायत तिथल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत पोहोचलेली नाही. तुम्ही सुद्धा त्यावरती टीका केली होती की आता तात्पुरता आनंद आहे, त्यांचे कपडे काढण्यापर्यंत. म्हणूनच हे आपण आता आंदोलन उभा करायचं ठरवलं. शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत. हे फक्त निवडणुकापुरतं फसवत राहणार आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या साबित राहण्यासाठी काम करतायत नेते. त्यांची प्रतिष्ठा, आमदार, मंत्रीपद साबित राहण्यासाठी काम करतायत. आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याचा कोणीच काम करत नाही. प्रत्येक जण फक्त आशा लावतो तुम्हाला हे देऊन ते देऊ, देत नाहीत. 3-3, 4-4 वर्षाचे विमा पडलेत. 3-3, 4-4 वर्षाच्या नुकसान भरपाई तशाच पडल्यात. आणखी इकडं हमी भाव केलाय 7-8 हजार 9 हजार काय हमी भाव असेल त्यांचा. इथं जिनिंगला कशाला गेलं की 3,500 4,000 त्याचा हमी भाव. तिकडं सांगत 7-8 हजार आहे आणि इकडे येते म्हणजे 3800 कापूस द्या, 2,500-3 हजार सोयाबीन द्या आणि तिकडे भाव वेगळे. ही काय मिस्टेक चालली तेच बघायचं आहे आंदोलनात. दुधाला कसा भाव वाढत नाही, कांद्याला कसे वाढत नाहीत, फळबागाला कसे वाढत नाहीत, भाजीपाल्याचे भाव कसे वाढत नाहीत, आमचे कसं काय वाढत नाहीत, मालाचे भाव कसं काय वाढत नाही. माल म्हणजे सगळे आले आता शेतीमाल, हे कसं काय वाढत नाही हे बघायचं आम्हाला. कर्जमुक्ती कसं काय होत नाही भाव ह्या बारीनं बघायचे. कोण करीत नाही. आणि तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता आमच्या छाताडावर कोणचा नेता महाराष्ट्रात हिंडतोय तेच आम्हाला बघायचं. आता तो महाराष्ट्रात कसं काय हिंडतो, म्हणजे आमची इज्जत घालून तो महाराष्ट्रात हिंडतो का? त्यांच्या 1000 कोटीच्या प्रॉपर्टी झाल्यात. आमचं आता पावसात सगळं वाहून गेलं, उद्ध्वस्त आयुष्य झालं शेतकऱ्याचं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ना आता यांना नीट करण्याचे दिवस आले. एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ते निवडणुका फेवडणुका तिकडे खड्ड्यात गेल्या. म्हणजे आपल्याला काय रिश आहे का त्यांना निवडून आणायची, निवडणुका घ्यायची? आणि आपल्या लेकरा बाळांचं काय? पाटील, आता हे आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार ते रविवारी सगळं आपण ठरवू. कारण अगोदरच आणखीन चर्चाच नाही.
नुसतं आंदोलन कधी होणार, मी 1 महिना झाला हा विषय म्हणतो की शेतकरी आंदोलन उभा करायचं. नुसतं आंदोलन उभा करून मजा नाहीये, त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे. हे आंदोलन कसं करायचं, मागण्या कोणत्या, त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी 2200 शेतकऱ्यांसाठी घातलंय त्यांना सन्मानानं आपण बोलवलं. आपण तिथं सविस्तर चर्चा करू.